नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के इज ओके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री योजना दूत या भरतीचा फॉर्म कसा भरायचा आहे, ज्यामध्ये 50,000 जागा दिलेल्या आहेत. आपापल्या गावातील ग्रामपंचायतवर हा योजना दूत अप्लाय करू शकतो. या भरतीची जी जागा आहे ती आपापल्या ग्रामपंचायतवर निवड करण्यात येणार आहे. 50,000 जागा महाराष्ट्रामध्ये आहेत. एकदम सोपी पद्धत आहे. शिक्षण याकरिता तुम्हाला डिग्री कंप्लीट झालेली असायला पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजेत. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला पाहिजेत. असे एकदम सोप्या अटी या फॉर्मकरिता तुम्हाला लागणार आहेत. आपण फॉर्मला सुरुवात करणारच आहोत, पण फॉर्मला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. तर चला मग आपण हा मुख्यमंत्री योजना दूतचा फॉर्म कसा भरायचा आहे याबद्दलची A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग सर्वात सुरुवातीला तुम्हाला आधी काय करायचं आहे, गुगलमध्ये टाईप करायचं आहे महायोजनादूत.org. ही वेबसाईट टाकल्याच्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला समोर दिसून येईल, जो तुम्ही इथे पाहू शकता. हा इंटरफेस आल्याच्यानंतर उजव्या साईडला इथे रजिस्टर्ड आणि लॉग इन असे दोन बटन्स इथं दिसत आहेत. त्यावरील रजिस्टर्ड या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर यूथ या बटनवर क्लिक करायचं आहे. इथे यूथ रजिस्ट्रेशन तुम्हाला येऊन जाईल. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता खाली एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे, ज्यामध्ये उमेदवाराचं वय हे 18 ते 35 वर्षापर्यंत असायला पाहिजे. त्यानंतर तो महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे. त्याचबरोबर त्याचं शिक्षण हे डिग्री पास किंवा कंप्लीट असायला पाहिजे आणि त्या उमेदवाराकडे आधार कार्ड देखील असायला पाहिजे. फॉर्म भरण्याआधी तुम्हाला 2 डॉक्युमेंट्स जे आहेत ते रेडी करून ठेवायचे आहे, ज्यामध्ये नंबर 1चा आहे की तुमचं डेट ऑफ बर्थ प्रूफ, TC असेल किंवा 10वीची सनद असेल. त्याचबरोबर तुमची जी डिग्री झालेली असेल, पोस्ट ग्रॅज्युएशनचं जे क्वालिफिकेशन झालेलं आहे त्या क्वालिफिकेशनचं एक डॉक्युमेंट तुम्हाला रेडी करून ठेवायचं आहे. शैक्षणिक डॉक्युमेंट हे PDF मध्ये तुम्हाला रेडी करून ठेवायचं आहे. त्याचबरोबर एज प्रूफ हे तुम्हाला JPG, JPEG, PNG अशा 2-3 फॉर्मॅटमध्ये तुम्ही तयार करून ठेवू शकता. तर चला मग क्रायटेरिया पाहिल्याच्यानंतर आपण फॉर्म भरायला सुरुवात करू. स्क्रोल केल्याच्यानंतरही ॲक्सेप्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला व्हेरीफायवर क्लिक केलं आहे, गेट OTP या बटनवर. त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल आणि OTP तुम्ही तिथे फिलअप करून कन्फर्म या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता OTP पाठवण्यात आलेला आहे. OTP आलेला देखील आहे. OTP फिलअप करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय या बटनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी रजिस्ट्रेशन एक स्टेप झालेली आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला या ठिकाणी ईमेल ID टाकून घ्यायचा आहे आपला. परत एकदा तोच ईमेल ID खाली कन्फर्म ईमेल. त्यानंतर
त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे. पासवर्ड असा क्रिएट करायचा आहे ज्यामध्ये एक कॅपिटल अक्षर असायला पाहिजे, कमीत कमी एक नंबर असायला पाहिजे, एक सिम्बॉल असायला पाहिजे आणि एक स्मॉल लेटर असायला पाहिजे. अशा प्रकारचा पासवर्ड तुम्हाला त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तोच मोबाईल नंबर एकदा कन्फर्म म्हणून टाकायचा आहे. तुमचं जेंडर निवडायचं आहे जे काही असेल. त्यानंतर तुमची कास्ट कॅटेगरी जी कोणती असेल ती तुम्हाला निवडायची आहे. या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर विचारत आहेत, ते व्हॉट्सअप नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जे कोणता ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. सिटी टाउन टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे. पिनकोड टाकून घ्यायचा आहे. तुमच्याकडे स्मार्टफोन आहे का नाही यस नोमध्ये आन्सर द्यायचा आहे. त्यानंतर तुमचं हायस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन जे काही असेल ते निवडून कन्सेंट या बॉक्सवर क्लिक करून खाली रजिस्टर्ड या बटनवर क्लिक करून टाकायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल वेलकम रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. त्यानंतर यू नीड टू कंप्लीट युअर प्रोफाईल टू प्रोसीड फर्दर असा तुम्हाला मेसेज येईल. त्यानंतर खाली कंप्लीट प्रोफाईलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोफाईलमध्ये जी तुमची माहिती शिल्लक राहिलेली असेल ते तुम्हाला इथे पूर्ण करून घ्यायची आहे. जसे की एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे, ज्यामध्ये तुम्ही TC अपलोड करू शकता. त्यानंतर या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे हू हॅज असिस्टेड यू फॉर फिलिंग द फॉर्म. तर या ठिकाणी तुम्ही सेल्फ घेऊ शकता. त्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट वेअर यू वॉन्ट टू अप्लाय फॉर जॉब. कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर तुम्ही तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडू शकता. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये तुमचं जे तुम्ही शिक्षण टाकलेलं आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायची आहे. कोणती युनिव्हर्सिटी आहे तुमची ते या ठिकाणी घ्यायची आहे. त्यानंतर कोणत्या वर्षी तुम्ही पास झाला आहेत डिग्री ते तुम्हाला येथे टाकायचं आहे. पर्सेंटेज तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर डिग्रीचं डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. अपलोड या बटनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ॲड लिस्टवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुमची लिस्ट ही त्या ठिकाणी अपलोड होईल, तुमचं प्रोफाईल अपलोड होईल आणि सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रोफाईल अपडेट सक्सेसफुली असा मेसेज येऊन जाईल. त्या ठिकाणी नंतर तुम्ही पाहू शकता तुमची प्रोफाईल या ठिकाणी दिसत आहे. खालून व्ह्यू रिझ्यूम या बटनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही तुमचा रिझ्यूम देखील पाहू शकता. येथे प्रोफाईल कंप्लीट झाल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता डाव्या साईडला प्रोफाईल, मॅचिंग जॉब्स, ॲप्लिकेशन्स आणि कॉन्टॅक्ट असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. प्रोफाईलमध्ये तुम्ही भरलेली माहिती प्रोफाईल तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये तुमचा रिझ्यूम असेल. व्ह्यू रिझ्यूमवर क्लिक केल्याच्यानंतर तुमचा रिझ्यूम या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल, जो तुम्ही प्रिंट करून देखील घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला नंबर 2च्या ऑप्शनमध्ये
मॅचिंग जॉब्सवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे मॅचिंग जॉब्सचं लोकेशन क्रायटेरिया दिसून येईल, ज्यामध्ये सुरुवातीला तुमचा एरिया निवडायचा आहे की तुम्ही ग्रामीण आहात का शहरी आहात, अर्बन आहात का रुरल आहात। अर्बन म्हणजेच शहरी होते, रुरल म्हणजे ग्रामीण होते। तर त्यामुळे तुम्ही तुमचा जे एरिया असेल ते एरिया निवडायचा आहे। त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट जे ॲटोमॅटिक या ठिकाणी येऊन जाईल। त्यानंतर तुमचा ब्लॉक निवडायचा आहे। तुमचं ग्रामपंचायत कोणतं आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं आहे। त्यानंतर ग्रामपंचायत निवडल्याच्यानंतर तुम्हाला सर्चवर बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे बॅचलर PG अँड अबाव जे तुमचं क्वालिफिकेशन असेल ते दिसेल। ड्युरेशन दिसेल 6 मंथ। लोकेशन बळसोंड हिंगोली दिसून येईल। त्यानंतर तुम्ही इथे अप्लाय या बटनवर क्लिक करू शकता। ॲप्लिकेशन टू द जॉब सक्सेसफुली या ठिकाणी वरती मेसेज आलेला आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुम्ही अप्लाय केलेले ॲप्लिकेशन्स या टॅबमध्ये तुम्ही पाहू शकता। योजना दूत बळसोंड हिंगोली अप्लायड म्हणून दिलेला आहे या ठिकाणी। येथे तुम्ही तुमचा रिझ्यूम ॲप्लिकेशन डिटेल पाहू शकता। त्याचबरोबर खाली कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला दिसून येईल, जेव्हा तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल त्यावेळी तुम्हाला जॉब टायटल या ठिकाणी दिसून येईल, लोकेशन पण येईल, स्टेटस येईल आणि अप्लाय कुठं केलं होतं त्याबद्दलचं तुम्हाला कॉन्टॅक्ट इथे येऊन जाईल। कॉन्टॅक्ट आल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेची माहिती आवश्यकरित्या भरावी लागणार आहे। त्यानंतर तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट केला जाईल आणि जॉबविषयीची जी काही माहिती असेल ते तुम्हाला देण्यात येईल। तर मित्रांनो, असा हा योजना दूतचा A to Z माहिती असलेला आजचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, काही प्रश्न असतील तर कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत जातील। चला मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबणार आहोत। धन्यवाद।